हॅलो. हॅलो. हा. रोहित आहे ना? हो, रोहित बोलतोय. हाय, मी कल्पना बोलते. हो, माहिती आहे मला. बोल, काय आलं? काय नाही, आज सहज असंच कॉल केला रे. कसा आहेस तू? मी मस्त. तू बोल, तू कशी आहेस? मी ठीक नाहीये म्हणून कॉल केलाय. का, काय झालं? तुला माहिती आहे ना तुझ्या भावाचा आणि माझा अफेअर आहे ते. हो. ते बघ, मला आता माहित नाहीये आता कसं काय चालू, तुमच्या घरात काय चालू, काय परिस्थिती. हॅलो. मला खूप इग्नोर करतोय. आता जवळजवळ 1 आठवडा झालाय तो मला खूप इग्नोर करतोय. माझ्याशी नीट बोलत पण नाहीये तो. आणि आता तर डायरेक्ट त्याने माझा नंबर ब्लॉक केलाय. पण असं झालं आणि काय? मला डायरेक्ट बोलला की मला तुझ्यासोबत रिलेशन ठेवायचं नाहीये. झालं काय असं? झालं काय नाही रे, छोटासाच एकदम एकदम काहीच म्हणजे काय अर्थच नाहीये त्या वाक्याला, त्या शब्दांना काय अर्थच नाही. एकदम छोटंसं कारण. मी फक्त म्हणजे त्याची बाजू नव्हती घेतलेली. म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये काहीतरी बॉसचं आणि त्याचं हे झालेलं मॅटर. तर मी फक्त बोलली की बाबा बॉसचं पण ऐक, म्हणजे तू एखाद्या कंपनीमध्ये काम करतोस तर तुला गरजेचं आहे, तू तुझ्या बॉसचं ऐकायला पाहिजे. मग ठीक आहे, मग तिथे त्याला असं वाटलं की मी त्याची साईड नाही घेत, मी त्याच्या बाजूने नाहीये. मग त्या गोष्टीवरून तो माझ्याशी बोललाच नाही. तर मला वाटलं ठीक आहे, जाऊ दे, काही दिवसांनी बोलल, आता सध्या मी बोलली म्हणून. अच्छा. आणि आता म्हणजे डायरेक्ट आणि सगळं बोलतच नाहीये तो बिलकुल. ऑनलाईन असतो, रिप्लाय देत नाही. म्हणजे मग आता मला म्हणजे कळत नाहीये म्हणजे नक्की काय करेल, घरात काय प्रॉब्लेम आहे का त्याच्या, काही तो म्हणजे त्यांनी माझा नंबर पण ब्लॉक केलाय. अरे आणि पण तुला खूप म्हणजे खूप माहिती आहे ना सारा तो कसा छोटा. आहे तो. हे बघ, कसं आहे ना, तो आधीपासून तसाच आहे. तो कोणाचंही ऐकत नाही, तुला चांगलं माहिती आहे. आणि तुमच्यामध्ये काय चाललं होतं किंवा तुझं घरी येणं जाणं इथपर्यंत सगळं ठीक होतं, मला काही प्रॉब्लेम नव्हता. पण तुमच्यामध्ये ना एक्झॅक्टली काय झालंय ना ते मलाही कळत नाही. आणि तुला माहितीये का, तो ऑलरेडी पहिल्यापासून तसाच आहे. तो कुणाचंही ऐकत नाही. तो त्याचं काय करतो त्याचं त्यालाच माहिती. आणि मी आय थिंक तुला मध्ये पण बोललो होतो की तू जास्त लक्ष देऊ नको. तो जेव्हा घरी येत होते तेव्हा मी सांगितलं होतं की तू जास्त सिरियसली घेऊ नकोस. तो नाही ऐकून घेणार कुणाचं. तुला स्वतःला त्रास होईल त्याचा. पण तू तेव्हा अवॉइड केलंस मलाच. तू स्वतःच ऐकून नाही घेतलंस माझं. अरे पण मी त्याच्यावर किती विश्वास ठेवून. अरे तो माझ्यासाठी रडलेला आहे, प्रेमासाठी. तो माझ्यासमोर रडलेला की मी तुझ्यासाठी हे करल ते करल, माझी फॅमिली जरी अगेन्स्ट गेली तरी मी तुझ्याशी लग्न करल. माझ्या भावाला असं पण बोललेला की माझ्या भावाला पटत नाही म्हणून आपल्या रिलेशन मध्ये असणं वगैरे, का तर मी कामाला जात नाही, बॉसचे माझे भांडणं होतात, मला पटत नाही बिझनेस त्याचं काढायचा कारण आहे. तेच आहे ना, कारण की त्याला त्याचं बघ, तो सिरियस नाहीये त्याच्या लाईफ बद्दल. हे बघ, जसं तू तुझ्या लाईफ बद्दल सिरियस आहे, की जसं तू त्याच्याबद्दल विचार करते तसं तो नाही करत. कारण की तो ऑलरेडी, आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतो, तो सिरियसली नाही घेत कुठलीच गोष्ट. मला नाही माहिती की तुम्ही दोघं एकसाथ कसे राहिलात एवढ्या वर्ष. आणि तुला आता जे कळतंय ना ते आम्हाला आधीपासून माहिती आहे त्याच्याबद्दल. हे बघ कसं आहे ना बाळा, की मी तुमच्यामध्ये मला बोलायचंच नव्हतं तरी पण मी बोलतोय. हे बघ, तू तुझ्या लाईफचा विचार कर. तो तुला नाही हे करणार. तू विनाकारण त्याच्या मागे ना तुझी लाईफ स्पॉइल नको करू. कारण की बघ, त्याच्यामध्ये तुला त्रास होईल, त्याला काही फरक पडत नाही. तो असला नसला त्याला काही फरक पडत नाही. त्याला कुणाचं देणं घेणंच नाही कुणाशी. अरे असं कसं बोलतोस रे, माझ्या घरी माहितीये सगळ्यांना लग्न करणार आहे म्हणून. मी काय उत्तर देऊ सांग बरं तू. अरे मला कळतंय सगळं. मी तुला आधी त्यासाठीच म्हटलं होतं की एवढं जास्त सिरियसली घेत जाऊ नकोस. तू विनाकारण, आता कसं झालं माहितीये का, हे बघ, त्याला काही फरक पडत नाहीये, तुला त्रास होतोय आणि मलाही कळतंय. मी त्याला बऱ्याच वेळा विचारण्याचा प्रयत्नही केला की जेव्हा तू यायची बंद झालीस त्याला विचारले की काय नाहीये, काय झालंय तुमच्यामध्ये. तो मलाही जसं बोलायचं तसं बोलत नाही तो माझ्याशी. तो लहान आहे म्हणून आम्ही प्रत्येक वेळी त्याला लहान आहे म्हणून त्याला आम्ही प्रत्येक वेळी समजवतो
तुला लक्ष देत नाही त्याकडे की चल आता नाही उद्या करेल, आज नाही उद्या करेल. पण तो असं झालं ना की त्याचा आता तो त्याच्या लाईफ बद्दल सिरियस नाहीये, त्याला कशाची पडलेली नाहीये, तो स्वतःच खरं करतो. त्यामुळे विनाकारण कसं आहे ना की तू तुझ्या लाईफची वाट नको लावून घेऊ. कसं होईल पुढे की तुला असं वाटेल की तू म्हणजे तुझ्यामध्ये कोण बोलत नाहीये की तुझ्या साईडने. मी आधीपासून तुझ्याच साईडने आहे, मला तुझ्या प्रत्येक गोष्ट तुझी कळते मला. पण तो नाहीये त्या लायकीचा, हे तुला कळत नाहीये का? हॅलो, बरं ठीक आहे, काय बोलणार आता? ऐक, तू नको टेन्शन घेऊ, तू हवंच तर बोल तिच्याशी. मी त्याला समजवतो एकदा, पुन्हा एकदा काय करतो बघूया, बाकीचं मग पुढे आपण बघू ना. हॅलो, नाही पण एक मिनिट. हॅलो, मला ना म्हणजे एक मिनिट थांबा. हॅलो, हॅलो, एक मिनिट. हॅलो, हा हॅलो. मला ना म्हणजे मला खरंच ना आता रडू येते मला. हे बघ, तू रडू वगैरे नको. नाही म्हणजे याला काय अर्थच नाहीये ना. आपण इथं समोरच्यावरती विश्वास ठेवायचा आणि समोरच्याने असे हे फळ द्यायचं. हे बघ, तू रडू वगैरे नको. मला मी याला विचारलेलं पण तुझं अफेअर आहे का, मी त्याला हे पण बोलले. आणि तुम्हाला माहितीये का, तो माझ्याशी बोलत नाही. दिवसातून मी 100 वेळा त्याला सॉरी बोलते. कशासाठी बोलते मी सॉरी? माझी चूक नसताना मी सॉरी बोलते. हे बघ, सगळं मला माहिती आहे त्याच्याबद्दल, तुझ्याबद्दल. मी तुला एवढंच सांगेन बाळा की तू नको टेन्शन घेऊस, मी बघतो काय करायचं ते. तू नको काळजी करूस, ठीक आहे? तुम्ही प्लीज एकदा त्याला समजा. मला माहितीये तो आहे, मी जसा तो आहे तसा मी त्याला एक्सेप्ट केलेले. तो जसा आहे तसं मी त्याला एक्सेप्ट केलेले. मला माहितीये त्याच्या अगोदर पण भरपूर अफेअर्स वगैरे होते बाहेर. मी त्या सगळ्या गोष्टींना एक्सेप्ट करून केले. म्हटलं चल बाबा ठीक आहे, अफेअर होते ते याच्या पुढे नसतील. त्याला मी ते पण विचारलं तुझं